तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. सो आज आम्ही सकाळी सकाळी निघालो आहे कुठेतरी जायला. सो आयान तुम्हाला सांगेल की आम्ही कुठे जातोय. तर आपण जातोय गावाला. कारण आयांच्या आता सुट्ट्या लागल्या आहेत. येस, आयांचे आता वेकेशन लागले आहे आणि आम्हाला पण थोडं निवांत वेळ एकमेकांसोबत घालवायचा होता. सो आम्ही विचार केला की आम्ही आमच्या नेटिव्ह प्लेसला जाऊयात. सो आम्ही निघालो आहे गावी जायला आणि आता सकाळचे 7 वाजले आहेत आणि मी तुम्हाला दाखवेल की आज आम्ही ट्रॅव्हल कसं करतो आहे, कुठून जातो आहे. बरेच दिवसापासून आपण कुठला व्लॉग नाही बनवला आहे, तर आपण सगळ्यांना दाखवूया की आपण आपल्या गावी काय करतो. गावी किती शांत वाटतं आणि गावी आम्ही काय काय करतो, आमचं घर कसं आहे गावी, हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. सो चला मग जर्नी स्टार्ट करूयात. सो गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. सो आता आपण इथे आई पप्पाला पिकअप करायला आलो आहे. सो मंदिराचं दर्शन करूयात आधी आणि आई पप्पाला पिकअप करून आपल्या जर्नीला स्टार्ट करूयात. आपण एका पेट्रोल पंपावर इकडे थांबलो आहे. तर या पेट्रोल पंपावर आपण आपली CNG आणि पेट्रोल फुल करून मी इथे माझी ट्रिप सेट करतो आहे आणि आपली जर्नी परत स्टार्ट करूया. हा यू सांग, आपण काय करतोय. पेट्रोल भरतोय, CNG भरतोय. सांग सांगले इकडे बघून. आता आपण CNG भरत आहे. बघा ती गाडी आली इकडे. CNG भरायचं. मी आणि आजी जेमिनीसोबत बोलत होतो. मी माझ्या फेवरेट सॉन्गवरती डान्स करत आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की हे कोणतं गाणं आहे. तर आपण आता इथे नाश्ता करायला थांबलो आहे. इथे गरम गरम वडापाव काढत होते आणि गुळाची चहा पण होती. सो आम्हाला गरम गरम वडापाव खायचं मन झालं म्हणून आम्ही इथे थांबलो. तुम्ही बघू शकता किती छान वडापाव काढत होते हे दादा. आणि मेन म्हणजे गुळाची चहा होती म्हणून आम्हाला प्यावीशी वाटली. आणि मी एक मिसळपाव घेतलेली आणि संदीपने एक वडा सांबार आणि मिसळपाव पण घेतलेली. आणि आई पप्पाने वडापाव घेतलेला, आयांने पण वडापाव घेतलेला. इथे मस्तपैकी गुळाची चहा घेतली आणि आमचं मन प्रसन्न झालं. इथे अर्ध पोट आमचं भरलेलं. सो आम्ही विचार केला की आता आपण लंच आरामात करूयात. आणि आता इथे तुम्ही बघू शकता की आयांला झोप येते आहे कारण आयान सकाळचा उठला आहे आणि आयांला वडापाव खायची इच्छा पण नव्हती. म्हणजे आता इथे त्याचं पोट भरलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकतात की सासू सुनेची जुगलबंदी कशी असते. आम्ही कॉमेडी करत असतो. 10ला देताय का
आयन पाहिजे ना? अरे 10चं एकच आहे ना ग, बरोबर आहे ना? 20च्या 2 आहे तर 10ला 2 द्या. हा 10ला 2 नाही 20चे 2 घेऊ का? घेऊ घे घे. द्या द्या 20 रुपये द्या. पोरका दे आपला. आयन पैसे दे. पैसे नाही. छान नाश्ता झाल्यानंतर परत आपल्या जर्नीला सुरुवात झाली आहे. तुम्ही बघू शकतात की किती सुंदर रोड आहे, किती छान रोडचा प्रेझेन्स आहे. आजूबाजूला असलेले डोंगर टेकड्यासुद्धा आकर्षित आहेत. तर आजूबाजूचे असे दृश्य बघून गाडी चालवण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे. इथे तुम्ही बघू शकता की किती सुंदर मंदिर आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवते. आणि त्याच्या खाली जे तुम्हाला दिसतं आहे ना मंदिराच्या खाली, इथे पावसाळ्यामध्ये खूप छान धबधबा असतो. पावसाळ्यामध्ये हे दृश्य एकदम पाहण्यासारखं असतं. हिरवगार झाडं आणि त्यात पाऊस खूप सुंदर वाटतं. संदीपला गाडी चालवण्यात खूप मजा येत असेल कारण दृश्य खरंच खूप सुंदर होतं. आणि तुम्ही बघू शकता की इथे संदीपचं गाणं चालू झालं आहे ऑलरेडी. गाणे बोलता बोलता गाडी चालवतात आहे. आणि याचं मी एक रील पण बनवला आहे संदीपचा, त्यांचं फेवरेट सॉन्गवर. सो तुम्ही ती रील नक्की बघा. मी तुम्हाला इथे माझा ID देते इन्स्टाचं. सो तुम्ही त्या IDवर जाऊन माझं रील नक्की बघा आणि मला सांगा की तुम्हाला तो रील कसा वाटला. तर आता 2:30 वाजले आहे आणि आम्ही जेवायला थांबलो आहे. आता आम्ही इथे लंच करणार आहे. एक ढाबा आहे हायवेला. सो जेवण करूयात, बघूयात काहीतरी छान घेऊयात. आणि छान इकडे गावाकडे छान टेस्टी फूड पण भेटतं. सो काहीतरी छान भाजी मागवूयात आणि जेवण करूयात आणि मग करूयात. ठीक आहे. घरून काय काय आणलंय तू? मी चिवडा आणला आहे, शेंगदाण्याची चटणी आणली आहे आणि चपात्या आणल्या आहे. आपण काहीतरी छान भाजी घेऊयात. शेवभाजी खायची इच्छा आहे माझी. बघू आपण जर शेवभाजी असेल तर शेवभाजी घेऊयात. मस्तपैकी जेवण झालं आहे. आता थोडा थंडा पिऊ कारण गरम आहे खूप. आणि परत निघूया आपल्या प्रवासाला. आपण कसे काळे दिसतोय ना संदीप, कारण आम्ही सकाळचं निघालो आहे. माझी रात्री झोप पण नाही झाली आहे म्हणून जरा. आता आम्ही आमच्या घरी आधी आमच्या घरी नाही जाणार आहे. यांची काका आहेत सो त्यांच्या घरी आधी जातो आहे. मग तिकडे आम्ही डिनर करून आम्ही आमच्या घरी जाणार आहे. सो मी तुम्हाला सर्व दाखवणार की आम्ही त्यांच्या घरी जाणार आणि डिनर वगैरे करणार. आणि मग का जाणार आम्ही त्यांच्या घरी ते पण दाखवणार तुम्हाला. अच्छा, का जाणार आहे आम्ही? कारण आमच्या आजीचा आज वाढदिवस आहे. सो आम्ही असंच शुभेच्छा द्यायला त्यांना आम्ही जातो आहे. आणि मग तिथून आम्ही आमच्या घरी चिखलीला जाऊ. संदीप, जेवण कसं होतं? कुठली भाजी आवडली? शेवभाजी. झोप येते नाही. आता थेट आपल्या घरी गेल्यावर निवांत झोपणार. आपण टेरेसवर झोपायचं का एका दिवशी? सगळे सर्व मज्जा येणार ना. मग उद्याचा काय प्लॅन आहे? सध्या रात्रीचा प्लॅन आहे झोपायचा. उद्याचा उद्या बघणार. गोड आहेत ना? गोड आहेत ना? थांब ना बाबू, लहान मुलांचं नसतं.
नसतं. दे ना त्याला अर्ध दे ना. नाही नाही पप्पा आणि मम्मी. नाही त्याला अर्ध दे. पप्पा मम्मी. अर्ध दे मी अर्ध खाते. दे. बाबू अर्ध पाहिजे ना. नाही. व्हिडिओ काढणार नाही, लहान मुलांनी खायचं नसतं. मी खाते. आईला दे. आई आई पान. हा काय झालं? कॉलर आहे का? हे बघा आमच्या मॅडम कशा झोपल्यात. तर आता ऑलमोस्ट 5:30 वाजले आहे. सूर्य थोडा सौम्य झालेला आहे आणि वातावरणामध्ये गारवा आलेला आहे. बघा तर आपण आता जळगावमध्ये पोहोचलेलो आहे. हा दवनी मस्त ना. तेजू कशी आपल्याला पण करा किती काम व्हिडिओ सुरू आहे. व्हिडिओ सुरू आहे. आपल्या लोकांना किती काम करून तर आपल्याला नाही नाही नाही. वाटली काय नाही का मेरा थोड़ी उधर उधर तिकडे. अच्छा हा ये हो गया रे वो डायरेक्ट मेरे डायरेक्ट मुंबई ते नागपूर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. हॅपी बर्थडे टू यू. टी व्हीमध्ये आपला व्लॉग चालू आहे आणि मुलं त्याच्यावरती एन्जॉय करत आहे. बाबू इकडे हात काढ. काय झोप आली. मी काय म्हणतो आता मी केक कापणं झाला. सेलिब्रेशन आता झालं आहे आणि आम्ही निघालो आहे आपल्या घरी जायला. तर आपण घरी पोचलो आहे. तर आपण टेलिव्हिजनवर झोपतो आहे. तर अशा प्रकारे आपण घरी पोहोचलो आहे आणि टेरेसवर झोपण्याची तयारी सुरू आहे इथे. आणि हा व्हिडिओ आम्ही आता इथेच एंड करू. सो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.